वाई तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे। धोम धरणात काल एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे। महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असावा असे वाई तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व नागरिकांचे म्हणणे आहे। पाहूया त्याची सविस्तर माहिती। 21/2/2019 रोजी दुपारी 3 वाजता धोम जलाशयामध्ये कुमारी अस्मिता सुरेश कोंडाळकर वय वर्ष 14 वर्ष 8 महिने हिचा संशयास्पद मृतदेह सापडला असून हा मृत्यू मुलीवर अत्याचार करून खून केला असल्याचे दिसत आहे। या संदर्भात वाई पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक श्री येडगे हे तपास करीत आहेत, परंतु त्यांचा हा तपास योग्य रीतीने चालत नसल्याचे दिसून येत आहे। अशाच प्रकारे 10 महिन्यांपूर्वी मौजे वडवले येथे 8 वर्षाच्या मुलीचा असाच संशयास्पद मृत्यू झाल्याने भागामध्ये परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। कृपया आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून हा तपास सीबीआयकडे सोपवावा। असे न झाल्यास 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता वाई पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असे प्रतिपादन वाई भागातील ग्रामस्थांनी केले आहे। वाईतील पश्चिम भाग हा खरं तर वारकरी संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि कालचं जे कृत्य घडलं अस्मिताच्या बाबतीत हे अतिशय वाईट घडलेलं आहे। खरं तर अशा नराधमांना आमच्या ताब्यात द्यावं, नाहीतर डिपार्टमेंटने कडक शासन करावं एवढीच माझी एक विनंती आहे। इथून मागे सुद्धा वडवलीमध्ये असे 1-2 प्रकार झाले होते। वडवलीमधलीच एक लहान बाळ पाचगणीला सुद्धा अशाच प्रकारचे एक प्रकरण झालेलं आहे। तर वाईतील पोलिसांनी तसेच प्रशासनाने यात बारकाईने लक्ष घालावं। जे कोण संशयित आरोपी असतील त्यांची कसून चौकशी करावी। वडवलीचा तपास आजपर्यंत लागलेला नाही हे सुद्धा माझं पोलीस स्टेशनला सांगतोय मी। त्यामुळं जर का त्यांनी बारकाईने लक्ष घालून चौकशी नाही केली तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल, आम्हाला स्वतःला रस्त्यावर उतरायला लागेल। एवढंच मी पंचायत समितीचे सदस्य म्हणून बोलतो आणि पश्चिम भागातील माणसांवर इथून पुढे जर कुठला अन्याय झाला तर ते आम्ही प्रकारे सहन करणार नाही, तशाच प्रकारे त्याला उत्तर देऊ एवढंच बोलतो। आज या ठिकाणी आमच्या कोंढावळी गावामध्ये एक अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली आहे। एक अल्पवयीन मुलीवरती आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून हा एक खुनाचा प्रकार आहे किंवा बलात्काराचा प्रकार आहे असं सर्वांच्या दृष्टीस आलेलं आहे। तेव्हा न जाणू माहीत नाही, पण या दुर्गम भागामध्ये आमचं असणारं गाव आणि जवळजवळ संप्रदायामध्ये पूर्णपणे की तिथं शिस्त आहे, बेशिस्त नाही आणि अशा गावामध्ये असे प्रकार घडावे, पंचक्रोशीमध्ये असे प्रकार घडावे हे निंदनीय प्रकार आहेत आणि म्हणून त्याच्यावरती कठोर कारवाई होण्याकरता आम्ही पंचक्रोशीतून असणारी सर्व गावं एकत्र येऊन त्याच्यावरती आम्ही पोलीस प्रशासनाला अतिशय नम्रपणे अशी विनंती करतो की त्यांनी आपलं काम चोख वाजवावं, कोणाची गय करू नये, कोणालाही आपल्या मुठीत घेऊ नये, त्यांना तडीपार करावं। कोणी असतील त्यांना, तो माझा भाव असेल पण ज्यानं निंदनीय कृत्य केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची गय करू नये, त्याला ही शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे, सर्व लोकांची मागणी आहे। आमच्या माता भगिनी असतील, आमचे तरुण असतील, आमचे बंधू असतील, म्हातारी वयोवृद्ध असतील, सर्वांचं मागणं हेच आहे की अशा असणाऱ्या नराधमांना योग्य ती कारवाई करावी। किंबहुना असं जर घडलं तर आम्ही पंचक्रोशीतून असणारे सर्व सांप्रदायिक असतील, समाजकारणी असतील, राजकारणी असतील, आम्ही सर्व एकत्र येऊन या प्रशासनाच्या या पोलीस यंत्रणेच्या प्रांगणामध्ये आम्ही धरणं धरून किंवा आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत राहू। आम्ही त्यांना 8 दिवसाचं आम्ही एक निवेदन तयार करतोय। 8 दिवसामध्ये याची पूर्णपणे सोक्ष लावावा किंवा कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारचं आमचं सर्वांचं मागणं आहे आणि या मागण्याला पोलीस प्रशासनानं आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं अशी आमची पंचक्रोशीतील सर्वांची विनंती आहे। सर्वांना या पोलीस यंत्रणेला आम्ही सहकार्य करतोय। याचा अर्थ असा नाही की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं, कोणालाही बघितलं घेऊ नये, कोणालाही सहकार्य करू नये, त्यांना कठोरातली कठोर कारवाई करावी अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा खऱ्या अर्थानं अत्यंत गोरगरीब आणि दुर्गम असा मानला जातो। या भागामधली बरीचशी मंडळी जी मुंबईला रोजगार करतात, त्यांनी रोजगार मुंबईला करायचा आणि आपल्या कुटुंबाला पैसे पाठवायचे आणि अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये या मुलांना शिक्षण द्यायचं। हा जो अस्मिताचा प्रकार झाला आहे, खरं तर पश्चिम भागामध्ये एक वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। या परंपरेमध्ये जशी शहरामध्ये किंवा खालच्या गावामध्ये यात्रा असते तशा पाहिजे सप्ते या ठिकाणी साजरे होतात, त्याला बायका मुलाची सगळी माणसं हजर असतात।
मुलांच्यावर सुसंस्कार घडावेत म्हणून कीर्तन असेल, प्रवचन असेल, अत्यंत लहानपणापासून ही सगळी पालक मंडळी जी असतात हे आपल्या मुलांना ते संस्कार देतात आणि असे संस्कार मिळावेत म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आमची ही मुलगी अस्मिता येते. ती सोमवारी रात्री येते, सोमवार गेला, मंगळवार गेला, बुधवार गेला आणि गुरुवारी धोम धरणामध्ये तिचा मृतदेह सापडतो. खरं तर 14-15 वर्षाची मुलगी, तिला काय फार कळते असंही नाही. मग आईबापानं लहानाचं मोठं करायचं, संस्कार द्यायचे, शिक्षण द्यायचे आणि पश्चिम भागामध्ये कधी न घडलेली घटना ही पहिल्यांदा घडलेली आहे. ही घटना जी घडली दुर्दैवी, याच्यामध्ये कसलंही राजकारण कुणी आणू नये. याच्या मुळाशी पोलिसांनी जावं. जे खऱ्या अर्थानं गुन्हेगार आहेत म्हणजे कुणी असले तर निपक्षपातीपणानं या गोष्टीचा तपास व्हावा अशी भागाच्या वतीनं मी या ठिकाणी प्रामाणिकपणानं मागणी करतो की पोलिसांनी कसलाही कच्चा दुवा याच्यामध्ये ठेवू नये. तपासाला थोडासा वेळ घेतला तरी चालेल, पण याच्यामध्ये कुठल्या निरपराधसुद्धा गुंतू नये आणि अपराधी सुटू नये. पश्चिम भागामध्ये पहिल्यांदा हा प्रकार घडलेला आहे. लोक भीतीच्या छायेखाली आहेत की मुले आपली शाळेमध्ये लावाव्यात की न लावाव्यात, बाहेर काढाव्यात की न काढाव्यात. अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये ही शिक्षण मुलं घेत असताना जर असे प्रकार होत असतील तर हे दुर्दैवी आहेत. म्हणजे कुणाचा धाक राहिला नाही अशा पद्धतीनं असं आम्हाला वाटतं. पालकांनी आपल्या मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवलं पाहिजेत, हाही आम्ही काळजी घेतली पाहिजेत. पण हा जो प्रकार आत्ता झालेला आहे याच्या मुळाशी पोलिसांनी सखोलपणानं चौकशी करावी अशी मी या ठिकाणी पश्चिम भागाच्या वतीनं मागणी करतो. 18 तारखेला वाशिमली इथं पारायणावरती गेली, तिचा बेपत्ता झाला. यावरती खूप अन्याय घडला हे मला कळून येते, तरी त्याला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे. दादा याच्याविषयी तुम्ही काय बोलाल? तुमचं प्रतिक्रिया. दिनांक 18 रोजी आमच्या वाई तालुक्यातील दुर्गम भागातलं गाव आमचं वासोळे, या ठिकाणी कोंडावळे, वासोळे आणि कोंडावळे ते जवळचं गाव आमचं कोंडावळे. त्या कोंडावळे गावामधील आमचे सुरेश मित्र आमचे यांची कन्या ही पारायणाला सांगून म्हणून दिनांक 18 रोजी खाली गेली. ती परत घरी परतलीच नाही. ती 2-3 दिवस गेले, तपास चालू होता, पण तपासाच्या माध्यमातून काही आढळून आलेलं नाही. पोलीस स्टेशनला या ठिकाणी विषयी माहिती देण्यात आली. FIR काल दुपारी दाखल झाली. त्यानंतर काल दुपारी साधारणतः 2:30 वाजता त्या मुलीचा मृतदेह धोम जलाशयाच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे वासोळे आणि कोंडावळे गावच्या जलाशयाच्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी आढळून आला. त्यानंतर तिथून जी काय बॉडी आहे ती पोलीस स्टेशनला इकडे आणण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ आणि सर्व जे काय आजूबाजूचे नातेवाईक संबंध सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले आणि आल्यानंतर या ठिकाणी सगळा प्रकार हा थोडासा आम्हाला घातपाताचा संशयित असा वाटतोय. तरी त्याची सखोल चौकशी करावी म्हणून काल या ठिकाणी पोलिसांना मी या ठिकाणी मागणी केली होती. त्याप्रमाणे काल सर्व नातेवाईक की आम्ही जी काय बॉडी आहे मुलीची ती काय आम्ही ताब्यात घेणार नाही असं काल सांगितलं होतं. मात्र काल पोलीस आश्वासनाने पोलीस यंत्रणेने आश्वासन दिलं होतं की जी काय मुलीची बॉडी तुम्ही ताब्यामध्ये घ्या, तिचं शवविच्छेदन होऊन जाऊ द्या, पोस्टमॉर्टम होऊन जाऊ द्या आणि जो काय तपास आहे आम्ही योग्य दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी करू. मात्र काल ती बॉडी ताब्यामध्ये घेऊन ती झाला ते पोस्टमॉर्टम झाला. त्यानंतर आज सकाळी त्या मुलीच्या ह्याच्यावरती अंत्यसंस्कार गावी ज्या ठिकाणी कोंडावळे त्या ठिकाणी झाले आणि त्यानंतर आज आम्हाला असं लक्षामध्ये आलं इथं पोलीस स्टेशन आल्यानंतर की जे अद्याप आरोपी आहेत त्या आरोपींना अजून या ठिकाणी संशयित आरोपी जे आहेत त्यांना अजून अटक केलेली नाही, त्यांना या ठिकाणी अजून आणलं नाही. म्हणून या ठिकाणी जसं ग्रामस्थांना हा सगळा विषय कळल्यानंतर या ठिकाणी बहुसंख्येने आमचे सगळे पश्चिम भागातील असले सर्व आणि कोंडावळे गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. आमची एक प्रामुख्याने इथं मागणी आहे की आज या ठिकाणी गरीब कुटुंबातील ही मुलगी, कारण पूर्वी आमचा भाग हा जो संप्रदायाचा भाग आहे, या संप्रदाय भागामध्ये असं कधी घटना घडलेलं नाही आहे. एकतर म्हटलं तर दुर्गम भाग वाई पोलीस चौकीपासून जवळ 30 किलोमीटर असलेला हे आमचं गाव की जे लांब आहे. आधीमध्ये कुठलेही दुसरे संरक्षित यंत्रणा आजूबाजूला कुठली पोलीस चौकी त्या ठिकाणी आमच्या इथे नाही आहे. आणि हे असे वारंवारचे प्रकार असे जर घडायला लागले तर पश्चिम भाग जो आमचा संप्रदायाचा भाग आहे इथं कुठेतरी वातावरण ढवळल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्वी मागं वडवली या ठिकाणी असा एक प्रकार घडला होता. त्या ठिकाणी तपासामध्ये थोडीशी कुचकाईपणा केल्यामुळं त्या ठिकाणी तो आरोपी त्यावेळेस मोकाट सुटलेले आहेत आणि आज ही परिस्थिती अशी निर्माण झालेली की त्या ठिकाणी जे आज आरोपी आहेत त्या आरोपींची कुठली चौकशी केली जात नाही आहे.
तरी आमच्या सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी या ठिकाणी असणारा जो वाई पोलीस स्टेशनचा तपास आहे हा जर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जर सक्षम होत नसेल तर तो स्थानिक गुन्हे अन्वेषण सातारा LCB यांच्याकडे सोपवण्यात यावा आणि सदर प्रकरणाची जी चौकशी ही CID मार्फत व्हावी असं सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी आमच्या मोठ्या संख्येने मागणी आहे. जर याची चौकशी योग्यप्रमाणे झाली नाही, जर कर कुटुंबाला एका छोट्या आमच्या मुलीला या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये पश्चिम भागातील सर्व ग्रामस्थ हे आम्ही वाई स्थानिक जे आमचं पोलीस स्टेशन आहे, आमचं उपविभागीय अधिकारी आहे, यांच्या इथं आम्ही सगळे उपोषणाला आम्ही सगळेजण बसू असं आम्ही या ठिकाणी सांगतो. तरी सर्व प्रकरणाची चौकशी गांभीर्यप्रमाणे व्हावी आणि गरीब कुटुंबातील या मुलीला न्याय मिळावा आणि भविष्य काळामध्ये अशा आरोपींच्या हातून कुठल्या एखादं कृत्य घडण्याऐवजी अशा आरोपींना सगळ्या टाळी लवकरात लवकर लावावेत एवढीच या ठिकाणी आपल्याला आम्ही विनंती करू. मी आज या ठिकाणी वाई तालुका पोलीस स्टेशनच्या समोर उभा आहे आणि या ठिकाणी आमच्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात जी एक अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, ती दुर्दैवी घटना आणि त्या घटनेचा संबंध नगर जिल्ह्यामध्ये जी कोपर्डी गावामध्ये जी घटना घडली आणि त्या घटनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो वणवा पेटला गेला प्रकारची आणि सुद्धा सर्व तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांना आणि त्या गावातील सर्वांना की ती ही घटना त्याच प्रकारची असून या ठिकाणी आम्ही 19 तारखेपासून आमच्या गावची कन्या ही बेपत्ता होती आणि तिच्यावरती काही अत्याचार घडलेला आहे आणि तो अत्याचार करून त्या नराधमांनी तिचा अतिशय क्रूरपणे तिची हत्या करून तिचा मृतदेह धरणामध्ये टाकून दिला आणि त्या आमच्या कन्येला त्या आमच्या मुलीला आम्हाला सर्वस्वीपणानं न्याय हवा. तिचं गेलेलं बलिदान हे व्यर्थ जाऊ नये म्हणून आम्ही वाई तालुका पश्चिम भागातून संपूर्ण आज या ठिकाणी मोठा जनप्रक्षोभ उसळलेला आहे. जर का आम्हाला या ठिकाणी जर योग्य न्याय दिला गेला नाही तर या ठिकाणी आम्ही काही पुढच्या दिवसामध्ये एक 15 दिवसाचा आम्ही अवधी या पोलीस प्रशासनाला देत आहोत आणि जर का पोलीस प्रशासनानं या 15 दिवसाच्या अवधीमध्ये जर याच्यावरती योग्य ती कारवाई केली नाही तर मोठ्या जनप्रक्षोभाला या प्रशासनाला सामोरं जावं लागेल आणि यातून जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं मी संपूर्ण या आमच्या वाई तालुक्याच्या पश्चिम विभागाच्या तर्फे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, शासनाला विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आम्हाला याचा यथायोग्य न्याय लवकरात लवकर मिळावा